सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महानगरपालिकेचा स्वनिधी उभारण्याच्या नावाखाली महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्वावर देण्याचा किंवा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रतिकात्मक पद्धतीने मनपाची जागा विक्री करण्याचे नाटक करून विद्यार्थ्यांना भीक मागायला लावण्यात आले। महानगरपालिकेच्या मालमत्ता विकून किंवा खासगी विकासकांना बीओटी वर देऊन पैसा उभारला तर त्याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांच्या आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसणार आहे। हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला। पाणी पुरवठा हा सोलापूरकरांचा मूलभूत हक्क आहे। शहराला पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा मिळायलाच हवा। मात्र त्यासाठी शाळा, मैदाने, बागा आणि सार्वजनिक उपयोगाच्या मोक्याच्या जागा आणि खासगी विकासकांच्या ताब्यात देणे हा विकासाचा मार्ग असू शकत नाही। महापालिकेच्या शाळांमध्ये सामान्य, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात। आज शाळेची जागा विकण्याचा निर्णय घेतला तर उद्या या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा शोधावी लागेल। महापालिकेच्या शाळा या केवळ इमारती किंवा जमिनीचे तुकडे नाहीत, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या सार्वजनिक संपत्ती आहेत। पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। शासनाकडून निधी, कर्ज, मनपाच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत, थकीत कर वसुली, अनावश्यक खर्चाला आळा आणि मनपाच्या निष्क्रिय मालमत्तेचा योग्य आर्थिक वापर यांचा विचार करण्याऐवजी शाळा आणि मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्वावर देण्याचा मार्ग का निवडला जात आहे, याचे उत्तर महापालिका प्रशासनाने आणि महापौरांनी सोलापूरला द्यावे। जर महानगरपालिकेची मालमत्ता विकणे हाच निधी उभारण्याचा मार्ग असेल तर सर्वप्रथम महापौरांचा बंगला आणि पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक सुविधांचा त्याग करण्याची तयारी दाखवा। सोलापूरच्या विद्यार्थ्यांची शाळा विकून पाणी पुरवठा योजना उभारण्यापेक्षा महापौरांचा बंगला विकून निधी उभारण्याचा निर्णय घ्या। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रतिकात्मक मनपा जागा विक्री आणि विद्यार्थ्यांना भीक मागायला लावण्याच्या आंदोलनातून महानगरपालिकेला स्पष्ट इशारा देण्यात आला की सार्वजनिक मालमत्ता ही कोणत्याही सत्ताधाऱ्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, ती सोलापूरकरांची संपत्ती आहे। पाणी हवे पण शाळा विकून नाही, विकास हवा पण विद्यार्थ्यांचे भविष्य विकून नाही। मनपाची मालमत्ता विकायचीच असेल तर शाळा नको, महापौर बंगला विका। हा प्रस्ताव मागे घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिक, पालक, विद्यार्थी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन अधिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी आतिश बनसोडे, महेश जाधव, नरेंद्र शिंदे, सुहास सावंत, विनोद इंगळे, गौतम थापटे, मनोज भालेराव, प्रज्वल प्रसन्न, शाहिद शेख आदी उपस्थित होते। माननीय महापौर साहेबांनी सोलापूर महानगरपालिकेचे जे भाजप, भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत, त्यांनी परवा एक निर्णय घेतला। 2 ओळीचाच प्रस्ताव मांडला आणि त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा असतील, इथले बगीचे असतील, इथले मैदान असतील, हे युवकांचे भविष्य घडवणारे या सगळ्या वास्तू लिलाव करायच्या, विकायच्या, बीओटी तत्वावर भाड्याने द्यायचा, अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या पटलावर मांडला। खऱ्या अर्थानं हा या महापौरांचा निषेध आहे, कारण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसताना महापौर असा उलट्या खोपडीचा निर्णय कसा काय घेऊ शकतात, यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत। त्यांना पाटी आणि पेन्सिल या ठिकाणी गिफ्ट देण्यासाठी आलेलो आहोत। महत्वाची गोष्ट एकीकडे आहे की पाणी पुरवठा सातत्याने सोलापूरला मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्यासाठी स्वनिधी जो या ठिकाणी महानगरपालिकेला गोळा करायचा आहे, तो सोलापूर महानगरपालिकेची जागा आणि मालमत्ता विकून गोळा करायचा असा मानस, असा दृष्ट हेतू इथल्या महापौरांनी या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी या प्रस्तावाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथल्या सत्ताधारी आणि विरोधकांना एकच सांगतो की सोलापूर महानगरपालिकेतील शाळा असतील, मैदाने असतील आणि इथल्या ज्या काही वास्तू असतील त्या जर बीओटी तत्वावर अथवा भाडे तत्वावर देण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खासगी मालमत्ता आणि प्रॉपर्टी विका आणि या सोलापूरच्या सत्कर्मी लावा। महत्वाची गोष्ट ही आहे महापौर साहेब, तुमचा बंगला विकून या ठिकाणी तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे होतं। इथल्याच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आणि फक्त 80 विद्यार्थी आहेत असा ठराव पास करून फक्त 80 विद्यार्थी शिकतात हे बोलून इथल्या महानगरपालिकेत शाळा लिलावात काढायच्या, बीओटीत काढायच्या आणि व्यावसायिकाच्या, बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालायच्या। याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी मिळणार आहे का हे पण तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जर या 2 दिवसामध्ये महापौरांनी हा जो जाचक निर्णय आणि जाचक प्रस्ताव जर मागे नाही घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावे लागेल।
उद्या हे सभागृह बंद पाड या नागरिकांना एकत्र घेऊन, विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हे सभागृह बंद पाडण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि तात्काळ हा प्रस्ताव मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि इथल्या विरोधी पक्षांनाही विरोधी करतो की तुम्ही जर हा मुद्दा जर धरू शकत नसाल तर तुम्ही पद सोडा, राजीनामे द्या आणि सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी पेन्शन आणि पाटपचं वाटप या वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीनं फुकटमध्ये करू. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.